मिळून दिला त्याबद्दल एक दोन शब्द काय सांगा. काय नाही, थोडं कॅल्क्युलेशनचं क्रिकेट होतं, कारण त्यांची पण पहिल्या ओव्हरला 12 रन होत्या, आमच्या 9 रन होत्या. दुसऱ्या ओव्हरला त्यांच्या 28 होत्या, आमच्या 24 होत्या. फक्त मी त्याला अमितला एवढंच बोललो की आपल्याला राहिलेल्या 18 बॉलमध्ये कमीत कमी 9 सिक्स मारायचे आहेत. 9 सिक्स मारले तर आपण आरामशीर 10-11 सिक्स देणार, आणि असंच झालं आणि आम्ही ते जिंकलो कॅल्क्युलेशन. हॅलो. तर बेस्ट ऑफ लक, ऑल द बेस्ट तुम्हाला पुढील सामन्यासाठी. धन्यवाद. हॅलो. सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू होतोय. पुन्हा एकदा जाऊयात अलंकारिक शब्दांचे बादशाह आमचे मार्गदर्शक नरेश डोमे सरांकडे. धन्यवाद. नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीची. न लगे सायस जावे वनांतरा सुख येतो घरा नारायण. ठाईच बैसोनी करा एक चित्त आवडी अनंत आळवावा. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. याहून अनेक नाही पै साधन वाहतसे आन विठोबाची. तुका म्हणे आहे सर्वाहून सोपे शहाणा तो धन घेतोय. तर मंडळी नमस्कार. आपण या संतांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या महानगाव निघोज परिसरामध्ये क्रिकेटचा आनंद घेतोय. चेंडू आकाशामध्ये खूप उंच. सुशांत जाधवचा हा फटका डीपेक्षावर सीमारेषेच्या बाहेर नाही, अजून आतमध्येच आहे. 2 धावा सुशांत जाधवला. थांबा थांबा डीजे 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 थांबा डीजे थांबा. अजून चौकार गेलेला नाहीये. चेंडू आतमध्येच आहे. धावफलकावरती आपण पाहू शकतो. सुरुवात झाली. 2 धावा. सुशांत जाधव टायगर ऑफ आंबेगाव हे या खेळाडूला उपाधी का पडले असेल? उद्योजक सन्माननीय मल्हारी भाऊ येळवंडे या अतिथींचं आगमन आम्ही महानगाव निघोजे ग्रामस्थ श्रीनाथ स्पोर्ट्सच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो. जाऊ मैदानामध्ये सुशांत जाधव गोलंदाजीसाठी तयार आहे. गोलंदाज धनराज उजव्या हाताने उर्दू विकेट. धनराजचा चेंडू बाहेरची कड इथे घेतलेली. चेंडू जाईल थर्ड मॅन कडे, तिथून फेक येईल. 1 धाव आणि धाव फलकावरती तुम्ही माफ करा, धाव मिळणार नाही. धाव फलकावरती आहे 2 धावा. षटक पहिलं मैदानामध्ये सुरू असताना सुशांत जाधव समोर चांगलं आव्हान निर्माण करताना धनराज आपल्याला बघायला मिळतोय. नो बॉल असेल का हे बघू आपण. चेंडू खाली येतोय आणि मात्र एक मोठा फटका. षटकार. छत्रपतींचा छावा या मिळाल्या 6 धावा. मानगाव निगोजेच्या श्रीनाथ क्रिकेट क्लबचा दणदणीत षटकार. सुशांत जाधवचा फटका आपण पाहिला. खर तर गोलंदाजाचा चेंडू फसला होता. फुलटॉस चेंडूवरती सुशांत जाधवने खूप चांगला फटका खेळला आणि त्यानंतर धनराजचं कॉन्सन्ट्रेशन थोडंसं खराब झालेलं आपण बघतोय. धनराजचा चेंडू उजव्याच्या खूप बाहेर होता. यावेळेस वाईडचा इशारा. एका अतिरिक्त धावेबरोबर 9 धावा. पहिले 3 चेंडू आम्ही धनराजच्या बघितले, अत्यंत अप्रतिम त्याने टाकले होते. तिथे सुशांतला मोठ्या फटक्यांपासून लांब ठेवलं होतं. सुशांतनं त्यानंतर मात्र ताबडतोड फलंदाजी मैदानावर दाखवलेली आहे. परत एकदा गुडलेन स्पॉटवरचा चेंडू होता. अक्रॉस द बॅट सुशांतचा प्रयत्न फसला. निर्धाव. धाव फलक स्थिर असेल तिथे 9 धावा. षटक पहिलं मैदानामध्ये सुरू आहे. खर तर फलंदाजांसाठी हे खेळपट्टी नंदनवन आहे. इथे फलंदाजांसाठी खेळपट्टी सहाय्य करते. अगदी पहिल्या दिवसापासून आम्ही बघितलं की 5 षटकांच्या सामन्यामध्ये 6 षटकांच्या सामन्यामध्ये 15 धावा 14 धावा सहजपणे षटकांच्या पाठीमागे बनतात सुशांत जाधव स्ट्राईक एंडवर. यावेळेस खरा फटका. मिस टाइम शॉट. चेंडू खूप वेळ आकाशामध्ये. नो मॅन्स लँड. तिथे क्षेत्ररक्षक नाही. सुशांतला मिळेल जीवदान. चेंडू स्क्वेअर लेग सीमारेषेच्या आतमध्ये अडवला जाईल. 2 धावांबरोबर धावफलक पुढे पोहोचतोय. तो 11 धावा. पहिले षटक मैदानामध्ये सुरू असताना
षटकाची समाप्ती होते. सुशांत जाधव खेळेल तो 10 धावसंख्येवरती, बरोबर, आणि धावफलकावरती आहेत सुशांत जाधव 11 मंचर संघ 11 धावा. सोमनाथ दादा कानूरकर, संतोषजी कानूरकर सांगुर्डी विरुद्ध सुशांत जाधव मंचर या दोन संघामध्ये ही लढाई मैदानामध्ये आपण बघतोय. शिवभक्त सन्माननीय सुखदेवजी नाणेकर या अतिथींचं आगमन झालेलं आहे. मनपूर्वक स्वागत, सहर्ष स्वागत. अली स्ट्राईक एंड वरती आता असेल, दुसऱ्या षटकाला सुरुवात होणार आहे. दोन्ही बलाढ्य संघ आहे. खर तर या स्पर्धेचे जे पूल आहेत, पहिल्या दिवशी आपण गाववाईज पूल बघितला, परंतु सगळे 8ही संघ खेड तालुक्यातील होते. दुसऱ्या दिवशी आपण खेड तालुका मावळ तालुक्यातल्या संघांना बघितलं. आज मात्र महाराष्ट्रातील गाववाईज ताकदवान संघ इथे मैदानामध्ये येणार आहेत. रुपीनगरच्या संघानं सकाळीच मावळच्या अत्यंत मजबूत संघाला पराभूत केलं. देहरोडचा संघ इथे पराभूत झाला. अनेक स्पर्धा या संघाने यावर्षी जिंकलेल्या आहेत आणि तो संघ मात्र इथे पराभूत झाला. शिवेचा संघ आपण पहिल्या दिवशी बघितला. या अगोदर आरडीएस ट्रॉफी जिंकलेला संघ मात्र पहिल्या राऊंड मध्येच पराभूत झाला. मातब्बरांना पराभव स्वीकारावा लागले त्या मैदानामध्ये. यावरून तुमच्या लक्षात येईल की इथं स्पर्धा किती तीव्र आहे, किती मोठी स्पर्धा. एक चांगल्या नियोजनामध्ये खेळाडूंना मात्र क्रिकेटचा मोठा आनंद घेता येतोय. यावेळेस अलीचा चेंडू फुलर लेनचा चेंडू होता. ओव्हर पिच आपण म्हणू शकतो, म्हणजे गुड लेंथ म्हणू शकतो. चांगल्या लेंथ मध्ये चेंडू होता. तिथे मात्र फलंदाज उत्तर शोधू शकलेला नाही. निर्धाव चेंडू. धावफलकावरती आहेत धावा 11. गोपाल गोलंदाजी मार्क वरती. दुसरं षटक टाकण्यासाठी अली स्ट्राईक एंड वरती. सलामीचा फलंदाज सुशांत जाधवनं देखील खूप चांगली बांधणी संघाची केलेली आहे. यावेळेस चेंडू आकाशामध्ये आहे, लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. क्षेत्ररक्षक नाही तिथे. एक टप्पा के सीमारेषा पलीकडे 4 धावा. जनरेटरचे जे ऑपरेटर आहेत, जनरेटरचे ऑपरेटर आपण कृपया संपर्क करा. एक चांगली टीम सुशांत जाधवनं बांधलेली आहे. आम्ही कौतुक करतो नेहमीच या खेळाडूचं, कारण सुशांत जाधवचा जर प्रवास तुम्ही बघितला तर अत्यंत संघर्षपूर्ण प्रवास आहे. अजिंक्य अवसरीमध्ये तो खूप काळ खेळला. लहान होता त्यावेळेस 8वी 9वीला असेल. आणि त्याच्यानंतर जो त्याने मागे वळून बघितलं नाही. टायटन मंचरमध्ये देखील सुशांत खेळला. त्यानंतर विकी स्पोर्ट्स आळेमध्ये खेळला. महाराणा मंचरमध्ये खेळला. विकी आळेमधून खेळत असताना त्याने मातब्बरांना मोठमोठे धक्के दिले आणि त्यावेळेस मात्र प्रतीक पुणे सारख्या संघानं त्याला आपल्या संघामध्ये घेतलं. त्या संघामध्ये देखील 3-4 वर्ष सुशांत जाधवनं संपूर्ण भारतभर प्रतीकचं नाव देखील पसरवलं आणि तो देखील मोठा प्रसिद्ध झाला. परंतु त्यानंतर पुन्हा एकदा व्यवसायाच्या निमित्तानं त्याने क्रिकेट पासून तो अलिप्त झाला. एक युवा नेता म्हणून शिवसेना मंचर शहराचं शहराध्यक्षपद त्याने भूषवलं आणि त्यानंतर स्थिर स्थावर, आर्थिक दृष्ट्या स्थिर स्थावर झाल्यानंतर सुशांत परत एकदा मैदानामध्ये आला आणि आता मात्र एका नवीन खेळाडूंना घेऊन तो खेळतोय. यावेळेस चांगला फटका खेळायचा होता. आखूड टप्प्याचा चेंडू होता. हुकचा प्रयत्न फसला. अलीचा चेंडू जाईल यष्टीरक्षकाच्या पाठीमाग फाईन लेगला. तिथे धाव मिळत नाही. धावफलकावरती आहेत 15 धावा. एकंदरीत सुशांतचा सगळा खेळ बघितलं तर आता तुम्ही बघाल तर त्याच्याकडे सगळे नवीन खेळाडू आहेत. विशाल निगोट सारखा एक चांगला खेळाडू, एका चांगल्या हिऱ्याला त्याने पैलू पाडलेले आहे. हिरा स्वतःच त्याच्यामध्ये गुणधर्म असतं. हिरा चकाकतोच, परंतु त्याला जर पैलू पाडले तर त्याच्या चकाकीमध्ये काही पटीने वाढ होते. आणि मला वाटतं सुशांत जाधवने असे अनेक हिरे आहेत की ज्यांना पैलू पाडलेले आहेत. या सामन्यामध्ये तुम्हाला ते दिसतील. धावफलक बघू शकतो आपण. 16 धावसंख्येवरती षटक क्रमांक 2 मैदानामध्ये सुरू असताना सुशांत जाधव स्ट्राईक एंड वरती. गोलंदाजी मार्कवरती गोपाल. या षटकामध्ये गोपालची गोलंदाजी देखील तितकीच प्रभावी राहिलेली आहे की त्याने आलेल्या सातत्याने मोठ्या फटक्यांपासून दूर ठेवलेला आहे. या मैदानामध्ये गोलंदाजांचं काम अत्यंत खडतर आहे, खूप अवघड आहे. कारण फलंदाजांसाठी इथे खूप मला वाटतं रेड कार्पेटच अंथरलेलं आहे. इतकी चांगली विकेट आहे, चांगलं मैदान आहे, त्यामुळे गोलंदाजांना जास्त कष्ट करावे लागतात. खोलवर टप्प्याचा चेंडू मिड विकेटला. क्षेत्ररक्षक तिथे नाही. चेंडू सीमारेषा पार. 4. मानगाव निगोजीच्या श्रीनाथ क्रिकेट क्लबचा सनसनीत चौका. सुशांत जाधव, खरं तर मी नेहमी बघत असतो की लॉंग ऑफला जे फटके असतात सुशांत जाधवच्या बॅटमधून बाहेर पडणारे ते अत्यंत प्रभावी असतात किंवा अत्यंत देखणे असतात. तिथे तो निष्णात आहे. परंतु मैदानाच्या 4ही बाजूला तो खेळतो तितकाच दिमागदार. याबरोबरच धावफलकावरती 20 धावा. षटक क्रमांक 2 मैदानामध्ये सुरू आहे. गोपाल परत एकदा गोलंदाजी मार्कवर.
उजव्या हाताने वर विकेट हो तिथे चेंडू क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून लागोपाठचा दुसरा चौकार. मानगाव निगोजीच्या श्रीनाथ क्रिकेट क्लबचा सनसनीत चौकार. धावफलक 24 धावा. 2 षटकांचा खेळ संपला. सुशांत दादा जाधव 11 मंचर 24 धावा. सांगुर्डी संघ रोहित काळोखे, खंडू खंडागळे, दिनेश चव्हाण, मनोहर काळे, शुभम भसे, धनराज पाटील, प्रदीप भसे, समीर भसे, मनोज काळोखे, गोपाळ पाटील, खंडू जामदार ही त्यांची टीम आहे. एक चांगली टीम आज सांगुर्डी संघाने देखील या स्पर्धेमध्ये आणलेलं आहे. विशेषतः पहिल्या 2 षटकामध्ये फार मोठे फटके खेळाडूंना खेळू दिले नाहीत. धावफलक 24 वरती दिसतोय आपल्याला आणि आता क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल होईल. आतापर्यंत तुम्ही 2 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर बघत होता. इथून पुढे तुम्ही 5 क्षेत्ररक्षक जास्तीत जास्त सर्कलच्या बाहेर तुम्हाला दिसतील आणि क्षेत्ररक्षणाची रचना तुम्ही डीप थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक सीमारेषा कव्हर करतोय. डीप कव्हर पॉइंट क्षेत्ररक्षक देखील सीमारेषेच्या कव्हर करण्यासाठी पाठवलं जातोय. मिड विकेट, लॉंग ऑन, लॉंग ऑफ ही रचना सीमारेषा कव्हर करण्यासाठी आहे. थर्ड मॅन थोडासा आतमध्ये आणलाय आणि थर्ड मॅनच्याच बाजूला कव्हर पॉइंटच्या मध्ये खेळाडू उभा केला जातोय सीमारेषेवरती. डीप एक्स्ट्रा कव्हर म्हणता येणार, डीप कव्हर क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती आहे. डीप लॉंग ऑफ क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती आहे. डीप लॉंग ऑन सीमारेषेवरती आहे. मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मध्ये देखील क्षेत्ररक्षक आहे. आलीला रोखण्यासाठी ही योजना आहे. डावखुऱ्या हाताचा आली स्ट्राईक एंड वरती. गोलंदाजीमध्ये थोडासा बदल होईल. दिनेशला गोलंदाजी मार्कवरती आणलं जातं. दिनेश चव्हाण डाव्या हाताने उजव्या हाताने ओव्हर द विकेट टाकलेला हा चेंडू कव्हरला क्षेत्ररक्षक तयार आहे. एक सिंगल, एक धाव तिथे मिळते. या मैदानामध्ये तुम्हाला मोठे फटके सहज मिळतील. अत्यंत सुरेख मैदान आहे. मला वाटते 60 मीटरची ही बाउंड्री असावी, म्हणजे इतकी छोटी बाउंड्री नाहीये. परंतु धावा का बनतात हा प्रश्न प्रेक्षकांना पडू शकतो. त्याचं उत्तर बॉल मध्ये आहे. आपण जो बॉल या स्पर्धेसाठी वापरतो तो 10X कंपनीचा बॉल आहे आणि तो बॉल फलंदाजांचा अत्यंत आवडता आहे. आणि त्यात जर सिमेंट विकेट मिळाली मग तर काय दुधात साखर. फलंदाजांसाठी ही गोष्ट आहे. सुशांत जाधवचा प्रयत्न बॅटची आटली कड घेतल्यानंतर मिड विकेटला चेंडू. धाव घेत नाही सुशांत. धाव फलकावरती आहे धावा त्या 25. सुशांत ऑन स्ट्राईक. मोठ्या फटक्यांसाठी अत्यंत आक्रमक खेळाडू म्हणजे सुशांत जाधव. यावेळेस उंच आकाशामध्ये चेंडू. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक तिथे खाली. ओहो, झेल सुटला. सोपा झेल. सुशांतला दिलं जीवदान. सुशांतला जीवदान देणं म्हणजे आपणच आपल्या हातानच पायावरती कुऱ्हाड मारून घेण्यासारखं आहे किंवा आपल्याच हातानं पायावरती दगड मारून घेण्यासारखं आहे. आणि दगड नाही भेटला, कुऱ्हाड नाही भेटली तर तुम्ही आपल्याच हातानं बंदूक खुर्चून गोळी आपल्या पायावरती मारून घ्या. सुशांत जाधवला सोडून दिलं इथे. धावफलकावरती तुम्ही बघाल धावा आहेत त्या 26 धावा. सलामीची जोडी मैदानामध्ये. आज तसे पाहिले तर परफेक्ट मिडल ऑफ द बॅट सुशांत जाधवच्या फटके आले नाहीत. एक फुलटॉस वरती षटकार मारला होता, त्यानंतर 2 चौकार त्यांनी खेळलेत. पण इतके कॉन्फिडंट शॉट नव्हत्या सुशांतच्या बॅटमधून आणि त्यातच त्याला एक जीवदान मिळालंय. अलीसाठी टाकलेला चेंडू फुलर लेनचा चेंडू होता. स्क्वेअर लेगला फ्लिकचा हा फटका. 1 धाव तिथे मिळू शकते. आपण बघू शकतो स्कूप, फ्लिक आणि ग्लान्स हे असे फटके आहेत ना, ते किती सुंदर फटके असतात. तिथे कलात्मकता फलंदाजाची असते. ताकद अजिबात नसते, परंतु टायमिंग आणि चेंडूचा गतीचा वापर इतका सुरेखपणे केला जातो की चेंडू सीमारेषे बाहेर सहज निघून जातो. फुंकर मारल्यासारखा हळूवारपणे आपण ज्यावेळेस फुंकर मारतो ना तसा चेंडू सीमारेषे बाहेर जात असतो. दरम्यानच्या काळामध्ये एका धावेने वाढ होईल. 27 धावा सुशांत जाधवसाठी. यास परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. चेंडूची अक्षरशः गोटी. गगनभेदी षटकार. सुशांतचा ब्लास्ट. छत्रपतींचा छावा. या मिळालेल्या 6 धावा मानगाव निगोजीच्या श्रीनाथ क्रिकेट क्लबचा दणदणीत षटकार. सुशांत जाधव असा खेळाडू आहे की तो वाट बघत नाही शिकार टप्प्यात येण्याची. तो शिकारीला टप्प्यात आणतो
आणि मग शिकार करतो. चेंडूची वाट बघत नाही, तो टप्प्यात चेंडू आणतो आणि चेंडूवरती प्रहार करतो. ही सुशांतची ओळख आहे. धावफलकावरती 6 धावांबरोबर 33 धावा. सुशांत ऑन स्ट्राईक. परत एकदा खूप चांगला प्रयत्न होता सुशांतचा. यावेळेस फुलटॉस चेंडू होता, अक्रॉस द बॅट खेळायचा प्रयत्न होता. तिथे एक सिंगल मिळेल. धावफलकावरती 34 धावा. षटक क्रमांक 3 मैदानामध्ये सुरू असताना 34 3 षटकांचा खेळ संपतोय. 34 धावा. सलामीची जोडी मैदानामध्ये. अजून एकही फलंदाज बाद नाहीये. 5 षटकांचे सामने आज दिवसभरामध्ये आपण कव्हर करणार आहोत, कारण खूप उशिरानं आपल्याला आज सामने सुरू करावे लागले. खेळाडूंना विनंती आहे की आपण जे आयोजकांनी नॉर्म्स तुमच्यासाठी दिलेले आहेत त्या नॉर्म मध्येच खेळा. नियम तोडू नका. सूचनांचं काटेकोरपणे पालन करा. खूप चांगलं क्रिकेट आपण या ठिकाणी बघतो आहोत. आणि तुम्हाला माहित आहे की निघोजे गाव पहिल्यांदाच स्पर्धेचं आयोजन करते. ते जर इतक्या दर्जेदारपणे ही स्पर्धा पुढे जात असेल तर दरवर्षी या स्पर्धेचं आयोजन झाल्यानंतर क्रिकेटच्या खेळाडूंना इथे निश्चित प्रकारे एक नवनवीन संधी निर्माण होणार आहे. आणि खूप चांगलं आयोजन आहे. आणि विशेष म्हणजे खेळाडूंवरती प्रेम करणारे ग्रामस्थ आहेत. तुम्ही बघाल, मी 3रा दिवस बघतोय, गावातल्या मंडळींनी जवळपास या 24 संघांपैकी 20 संघांना स्पॉन्सरशिप दिलेली आहे. आणि खेळाडूंवरती बक्षिसाची उधळण करताना ते जराही हात आखडता घेत नाही. त्यामुळे या गावामध्ये खूप चांगलं क्रिकेट वर्षानुवर्ष व्हायचं असेल तर खेळाडूंकडून चांगल्या प्रतिसादाची आवश्यकता आहे. उसळी घेतलेला हा चेंडू बाउन्सर होता, तिथे निर्धाव. धावफलक पुढे 34 धावा आहेत. सलामीची जोडी मैदानामध्ये. पुन्हा एकदा धनराज गोलंदाजी मार्क वरती. धनराज पाटील ऑन दी मार्क. सांगुर्डी संघाचा हा गोलंदाज आहे. संतोष शेठ कान्हूरकर प्रतिष्ठान सांगुर्डी हा संघ मैदानामध्ये. संतोष शेठ कान्हूरकर यांनी अनेक संघ या स्पर्धेमध्ये दिलेले आहेत. आणि विशेष म्हणजे स्पर्धेचे ते आयोजक सुद्धा आहेत. संपूर्ण निघोजे गाव या स्पर्धेमध्ये तन मन आणि धनाने उतरलेलं आहे. म्हणजे कुठलीही गोष्ट त्यांनी कमी ठेवली नाही. इथं मैदानावरती कष्ट घेणारे अनेक आपण खेळाडू बघितलेले, आयोजक बघितलेले आहेत. हे मैदान खूप चांगल्या प्रकारे त्याने मेहनतीने तयार केलेलं आहे. आणि बक्षिसांची तर अक्षरशः उधळण आहे खेळाडूंवरती. वर्षाव म्हणू शकतो आपण, बरसात म्हणू शकतो आपण, खैरात म्हणू शकतो आपण बक्षिसांची या खेळाडूंवरती. आणि तुम्ही बघाल इथं प्रचंड गर्दी गेले 3 दिवस आम्ही मैदानामध्ये बघतोय. यावेळेस बॅकफुट पॉइंट क्षेत्ररक्षक असेल तिथे 1 धाव. एका धावेबरोबर धावफलक पुढे पोहोचेल 37 वर. षटक क्रमांक 4 सुरू असताना धनराज पाटील गोलंदाजी मार्कवर. धनराज पाटीलचं पहिल्या षटकामध्ये देखील त्याने खूप चांगली गोलंदाजी केली होती. तिथे धावा आल्या होत्या 11 धावा पहिल्या षटकामध्ये. आणि या षटकामध्ये आतापर्यंत 3 धावा 3 चेंडूमध्ये. चांगली गोलंदाजी धनराज पाटील कडून. धावफलकावरती 37 धावा आहेत. 37 लॉस ऑफ नो विकेट. सलामीची जोडी मैदानामध्ये आहे. गोलंदाज परत एकदा तयार असेल. फील्ड सेटिंग तुम्ही बघाल, स्क्वेअर लेगला डाव्या हाताच्या फलंदाजासाठी, फाईन लेगला क्षेत्ररक्षक, स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे, लॉंग ऑन मिड विकेटच्या मध्ये क्षेत्ररक्षक आहे. आणि लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक मिड विकेटला आणलेला आहे. लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा कव्हर करता क्षेत्ररक्षक. पायचे अली ऑन दी स्ट्राईक. धनराज पाटीलचा चेंडू. खूप चांगला चेंडू. धाव घ्यायची इथे. पायचे धाव निश्चित प्रकारे पूर्ण होणार आहे. धावबाद करण्याची संधी होती तिथे, परंतु संधी गमावली. सुशांत जाधव मैदानामध्ये राहण्यासाठी कदाचित धाव घेण्यास खूप उशीर केला होता अलीनं, परंतु अखेर तो देखील धाव पूर्ण करतोय. धावफलक 38 वरती पोहोचेल. सुशांत जाधव ऑन स्ट्राईक. अली मुदस्सर चांगली साथ दिली त्याने. एक चौकार खेळलेला आहे, 3 सिंगल खेळलेले आहेत. एकंदरीत त्यानं 7 चेंडूमध्ये 7 धावा बनवलेल्या आहेत. अली मुदस्सर. सुशांत जाधवनं मात्र एक हाती किल्ला लढवलेला आहे. खूप चांगली फलंदाजी. 2 षटकार आणि 2 चौकार त्याने आतापर्यंत खेळलेत सुशांतसाठी. उजव्याच्या बराचसा बाहेर, वाईडचा इशारा. एक अतिरिक्त धावफलक पुढे 39 धावा. 39 रन लॉस ऑफ नो विकेट. सलामीची जोडी मैदानामध्ये मुक्काम ठोकलेला आहे त्यांनी, असं म्हणू आपण. बेडिंग टूथब्रश घेऊन गेलेले आहेत मैदानामध्ये.
आणि ते बाद देखील होत नाही. 4 षटकांमध्ये मैदानावरती त्याने ठाण मांडलेलं आहे. यावेळेस सुशांत जाधवचा फटका, या फटक्यासाठी सुशांत ओळखला जातो. 6 धावा. छत्रपतींचा छावा या मिळाल्या 6 धावा. मानगाव निगोजीच्या श्रीनाथ क्रिकेट क्लबचा दणदणीत षटका षटका. 4 षटकांमध्ये 45 धावा धावफलकावरती आहे. जबरदस्त फलंदाजी मैदानामध्ये. 3 षटकार आणि 2 चौकार सुशांत कडून मैदानामध्ये. वैयक्तिक नाबाद सुशांत 35 धावसंख्येवरती नाबाद आहे सुशांत जाधव. एकांडा शिलेदार. आणि ज्यावेळेस सुशांत ज्यावेळेस मैदानामध्ये फलंदाजी करत असतो त्यावेळेस निश्चित प्रकारे धावांचा धबधबा वाहत असतो. पावसाळ्यामध्ये जसा धबधबा वाहतो आणि वेगाने कोसळतात धबधबे, तसा धावफलक देखील वाहत असतो. सुशांत तसा कोसळत असतो. आणि या मैदानामध्ये पुन्हा एकदा सुशांतचा तोच दमदार मास्टर स्ट्रोक आपल्याला बघायला मिळाला. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती धनराजचा हा चेंडू स्लोवर 1 होता. इथे नो बॉलचा इशारा. आणि याबरोबरच काय कळवलंय, यस नो बॉल, यस नो बॉल. सुशांत जाधवनं लागोपाठचे 3 षटकार मारले तर अमोल बेंडाले आणि सचिन येळवंडे यांच्याकडून प्रत्येकी 1000 रुपयाचं बक्षीस आहे. नाही हालत नाही. 48 धावा आहेत धावफलकावरती. धनंजय पाटीलचं हे षटक मात्र लांबलेलं आहे. मला वाटते 2 चेंडू अतिरिक्त टाकलेत, 8 चेंडूंचं हे षटक होईल. धनराज पाटीलचा चेंडू सुशांत साठी. पुन्हा एकदा वंडरफुल शॉट. लॉंग ऑनच्या डोक्यावरून हा षटकार. छत्रपतींचा छावा या मिळाल्या 6 धावा. मानगाव निगोजीच्या श्रीनाथ क्रिकेट क्लबचा दणदणीत षटका षटका. सुशांत जाधव इथे बरसतोय आता. आणि सुशांत जाधवचा बळी जर कुठल्या गोलंदाजाने घेतला ना तर सोमनाथ दादा कानूरकर SK अर्थमूव्हर्स यांच्याकडून 2000 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. सुशांत जाधव साठी षटकारासाठी 2000 रुपये, तर त्याच्या विकेटसाठी सुद्धा 2000 रुपये. 4 षटकांमध्ये धावफलकावरती 54 धावा. शेवटच्या 2 चेंडूमध्ये धनराज पाटीलला सुशांत जाधवने आसमान दाखवलं. 2 षटकार धावफलकावरती आहे. 54 धावा. आता शेवटचं षटक मैदानामध्ये शिल्लक आहे आणि या षटकामध्ये कितीपर्यंत पोहोचताय ते बघू आपण. अली स्ट्राईक एंडला आहे, सुशांत जाधव नॉन स्ट्राईक एंडला आहे. एका बाजूने शांत आहे अली, तर दुसऱ्या बाजूनं कोसळतोय गोलंदाजांवरती आणि धावांचा पाऊस पाडतोय. मैदानाला पाणी पाणी करून टाकतोय सुशांत जाधव. धावफलक आहे 54. गोलंदाजीमध्ये बदल होईल आता. शेवटचं षटक टाकण्यासाठी गोलंदाज विच मॅन, रोहन काळोखे, रोहित काळोखे गोलंदाजी मार्क वरती शेवटचं षटक टाकायला. आणि स्ट्राईक एंड वरती अली. अलीचं देखील कौतुक करायला पाहिजे. खूप चांगली साथ त्याने दिलेली. 7 चेंडूमध्ये 7 धावा अलीने काढलेल्या आहेत. यावेळेस अलीचा फटका मिड विकेटला. 1 टप्पा घेत सीमारेषेबाहेर. अलीचा देखील शानदार चौकार. चार धावांबरोबरच धावफलकावरती आहेत 58 धावा. तर सुशांत जाधव खेळतोय 43 धावसंख्येवरती. अर्धशतकापासून 7 धावा दूर आहे सुशांत जाधव. धावफलकावरती आहेत 58 धावा आणि अली ऑन स्ट्राईक. आतापर्यंत अली फक्त सुशांत जाधवकडे स्ट्राईक राहील याची काळजी घेत होता. आता अलीने देखील बॅट उचललेली आहे. तो देखील आक्रमक रूप धारण करतोय, रौद्र रूप धारण करतोय. उजव्या इष्टीच्या बाहेर. ओहो, इथे पाहायचंय खूप खराब कामगिरी. चेंडू सीमारेषे बाहेर, वाईड आणि 4 धावा. हा मारला चौक.
इथे आपण बघतोय चेंडू उजव्या इष्टच्या बराचसा बाहेर 5 धावांचा बोनस मिळालेला आहे. धावफलक 5 ने पुढे 63 धावा. परत एकदा आली मुदत सर, आली जबरदस्त फटका, षटकार. छत्रपतींचा छावा या मिळाल्या 6 धावा. मानगाव निगोजीच्या श्रीनाथ क्रिकेट क्लबचा दणदणीत षटकार. धावफलक मात्र आता वेगाने सुरू झालेला आहे. दोन्ही बाजूने भयानक हल्ला इथे गोलंदाजांवरती चढवतायत फलंदाज. आली जो शांत होता तो आता इथे बरसायला सुरुवात झालेली आहे. आतापर्यंत अलीकडून फक्त रिमझिम पाऊस पडत होता, आता मुसळधार पाऊस पडायला सुरुवात झाली. धावफलकावरती 69 धावा. या षटकातील रोहित काळोखेचे अजून 4 चेंडू शिल्लक आहेत. पहिल्या 2 चेंडू मध्येच जवळपास 15 धावा त्याच्याकडून खर्च झालेल्या आहेत. आली स्ट्राईक एंड वरती फुल टॉस चेंडू लॉंग ऑफला, तिथे क्षेत्ररक्षक काढू शकत नाही. चौकार, नो बॉल. पुन्हा एकदा चौकार. मानगाव निगोजीच्या श्रीनाथ क्रिकेट क्लबचा सनसनीत चौकार. दरवाजा उघडा ठेवला तर निश्चित लुटमार निश्चित आहे. धावफलकावरती आम्ही बघतोय या षटकामध्ये धावा आलेल्या आहेत तब्बल 20 धावा. 2 चेंडू मध्ये 20 धावा आलेल्या आहेत. धावफलकावरती आता 74 धावा. पहिल्या 3 षटकांमध्ये ज्या पद्धतीने दोन्ही फलंदाजांना रोखलेलं होतं, मला वाटतं दुसऱ्या 2 षटकामध्ये मात्र हा बांध फुटला. हे धरण फुटलं इथे आणि धावफलक पुढे पोहोचतोय. 80 धावा. इथे धावफलकावरती आहेत. गेल्या वर्षी आपण पाहिलं होतं सांगली कोल्हापूरमध्ये ढगफुटी झाली होती, प्रचंड पूर आला होता. मला वाटतं ही ढगफुटी नाही, ही धावफुटी आहे. या षटकामध्ये धावांचा प्रचंड पूर आलेला आहे. धावफुटी आम्ही बघतोय अलीच्या बॅट मधून. षटकार आणि चौकार याशिवाय त्याची बॅट बोलतच नाही. 3 चेंडू झालेत, 3 चौकार आणि 2 षटकार या षटकामध्ये. परत एकदा वंडरफुल. ओहो, तिथे झेल सुटलेला. अलीला देखील जीवदान. एका धावेबरोबर धावफलक पुढे पोहोचेल तो 81 धावा. सुशांत जाधव स्ट्राईक एंड वरती. या स्पर्धेमध्ये ही सर्वात मोठी भागीदारी आहे. 81 धावांची भागीदारीचा एक वेगळा रेकॉर्ड इथे उभा राहिलेला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये 415 धावांची भागीदारी पहिल्या गड्यासाठी. आणि सुशांत जाधव वंडरफुल, आश्चर्यकारक फटकेबाजी, षटकार. छत्रपतींचा छावा या मिळाल्या 6 धावा. मानगाव निगोजीच्या श्रीनाथ क्रिकेट क्लबचा दणदणीत षटकार. सुशांत जाधव ऑन 49. 49 धावसंख्येवरती सुशांत. या षटकातला अखेरचा चेंडू असेल आता. रोहित काळोखे गोलंदाजी मार्क वरती. धावफलकावरती आहेत तब्बल 97 धावा. माफ करा, 87 धावा. आणि याच बरोबर अर्धशतक पूर्ण होऊ शकलं नाही. 49 धावसंख्येवरती सुशांत नाबाद. अलिबाद 1 गडी बाद 87. पट्ट्याने घेतली झणझणीत विकेट. श्रीनाथ क्रिकेट क्लब मानगाव निगोजे यांची बळीची टाळी. प्रेक्षकांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. आपल्याला भूक लागलेली असेल तर आपण भोजनाचा आस्वाद घेऊ शकता. महानगाव निगोजे श्रीनाथ स्पोर्ट्सच्या माध्यमातून 5ही दिवस आलेल्या सगळ्या प्रेक्षकांसाठी भोजनाची व्यवस्था आहे. आपण भोजन आलेलं आहे, भोजन घेऊ शकता.
निगोजे चषक 2021 ला श्रीनाथ क्रिकेट क्लब घेऊन आले आहे भव्य कुल्फीची क्रिकेटचा महासंग्राम म्हणजेच मानगाव निगोजे चषक 2021. या स्पर्धेसाठी आलेल्या तमाम संघांचे, खेळाडूंचे, देणगीदार मान्यवरांचे आणि स्पर्धेमध्ये जल आणणाऱ्या क्रिकेट प्रेमी रसिकांचे तमाम संयोजक आयोजकांच्या वतीने हार्दिक स्वागत. हार्दिक स्वागत. 40 एक आले का? आपण बघतोय धावफलकावरती तब्बल 87 धावा, विजयासाठी 88 धावांचे आव्हान सांगोर्डी संघासमोर. आव्हान निश्चित मोठं आहे, परंतु आपल्याला माहित आहे क्रिकेटमध्ये कोणताही स्कोर विजयाची गॅरंटी देत नाही. विजयाची गॅरंटी देणारा स्कोर क्रिकेटमध्ये अजूनपर्यंत तयार झालेला नाही. त्यामुळे निश्चित रंगतदार ही लढत ठरणार आहे. या अगोदरचा सामना आपण पाहिला होता. 80 धावांचा पाठलाग करत असताना रुपीनगर संघाने मिळवलेला विजय हा अजून आपण विसरलेलो नाही. त्यामुळे या 87 धावा निश्चित प्रकारे सांगोर्डीचा संघ पार करण्यासाठी तयार असेल, परंतु सुशांत जाधव 11 मंचरचा संघ त्यांना रोखण्यासाठी इथे तयार आहे. अमित अभिषेक मनकर देखील आज संघामध्ये आहे. त्याचबरोबर विशाल निघोट सारखा गोलंदाज संघामध्ये आहे. सुशांत जाधव, चांगली टीम आज इथे मैदानामध्ये. हे गोलंदाज कसे फलंदाज रोखतील हे आपण बघूया. महानगाव निगोजे चषकामध्ये आजच्या 3ऱ्या दिवसातील ही 2ऱ्या क्रमांकाची लढत आणि निश्चित प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन करणारी लढत असेल. इथे आपण सामन्याचा आस्वाद घेणार आहोत. बघूया, ज्यावेळेस 88 धावांचा पाठलाग होईल, मॅचला सुरुवात होईल. या ऐका सुमित सोनवणे यांना. या सर, स्वागत आहे. यानंतरच्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल होणार आहे. मॅच आहे ती धन्यवाद सर. तर आपण पाहतोय श्रीनाथ क्रिकेट क्लब आयोजित महानगाव निगोजे चषक 2021 या स्पर्धेचा असणाराचा हा मंचर संघ 12व्या खेळाडू विद्यार्थ्यांनी समालोचक कक्षामध्ये कंपल्सरी असतील. सामना जो आपण मैदानामध्ये पाहणार आहोत, चालू असणारा सामना जो मैदानामध्ये असणार आहे, एका दिशेने एसजे टायगर्स अंबेगाव, तर सोबत असेल खंडू खंडागळे. ही सलामीची जोडी मैदानात दाखल झाली आहे. तर षटक क्रमांक पहिल्या मैदानामध्ये घेऊन येतोय विशाल निगोट, जो आता मैदानाच्या मध्ये पाहायचे गोलंदाजी मार्गावरती तयार असणार आहे. पहिला डाव इथे संपला गेलाय. प्रथम फलंदाजी करत असताना बनवल्या होत्या 87 झाल्यात. 88 धावेचं टार्गेट देखील इथे असणार आहे आणि 88 धावेचं टार्गेट इथे मैदानात पाहावं लागेल कशा पद्धतीने ते पूर्ण केले जाईल.
या दरम्यान पाहायचं अगदी गॅप मध्ये ते चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती देखील असेल आणि चेंडू पोहोचला सीमाच्या बाहेर. चौकार. थँक्यू. फलंदाजी करत असणारा संघ आपण निश्चितपणे पाहतो. त्या संघाचे संघ मालक आदरणीय संतोष शेठ कानूरकरचे यांचे संघ मालकीचा असणारा संघ आहे. स्ट्राईकवरती रोहित काळोखे. गती परिवर्तन केलं. चेंडू असताना पाहायचंय मिड ऑफ मध्ये चेंडू खेळला. लॉंग ऑफ मध्ये चेंडू पोहोचेल सरळ सीमारेषा बाहेर. लागोपाठचा दुसरा चौकार. पहा इथे मैदानाच्या खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर जशास तसे उत्तर द्यायला इथे सुरुवात झाली आहे. सुशांत दादांची बॅटिंग जबरदस्त आपण मैदानात फलंदाजी पाहिली. त्यामध्ये अली मुदत सराची देखील फलंदाजी जबरदस्त पाहिली. दोन्ही खेळाडूंनी मैदानामध्ये पहा अगदी एक खुमुडी खेळी, एक चांगलं कॉम्बिनेशन मध्ये देखील मात्र दोन्ही खेळाडूंनी फलंदाजी केली. षटक क्रमांक पहिलं सुरू असताना मैदानामध्ये पाहायचे धावलगावरती धावा ज्या असणार आहे त्या 9 धावा. षटक क्रमांक पहिलं जे आपण पाहतो मैदान सुरू आहे. 87 झाल्यात. 88 धावा बनवायचे आणि 88 धावा जर इथे पूर्ण करायच्या असतील तर चौकार आणि षटकाराची आतिषबाजी इथे करावी लागणार. रोहित काळोखे स्ट्रायकर तयार आहे. चेंज ऑफ पेस मैदानात पाहायचे. पॉवर प्लेचा पुरेपूर इथे फायदा घेतलाय. सरळ बॅटे फटका खेळलाय. चेंडू सीमारेषा बाहेर. चौकार. मैदानामध्ये आपण पाहत आहोत. मैदानाच्या पहा इथे चौकारचा खेळून काढला. इथे आक्रमण देखील इथे चढवायला सुरुवात केली. धावलगावरती धावा ज्या असणार आहे त्या 13 धावा. षटक क्रमांक पहिलं जे मैदानात सुरू आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. या दरम्यान परत पाहायचंय स्क्वेअर लेग मध्ये चेंडू खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती देखील असेल. चेंडू पोहोचला सीमारेषा बाहेर. लागोपाठ आपण मैदानामध्ये पाहतोय खेळलेला हा दुसरा चौकार. तिसऱ्या चौकारसाठी प्राइज असेल. लागोपाठचा तिसरा चौकार जर खेळला संघाचे संघ मला आदरणीय संतोष शेठ कानूरकर यांच्या वतीने प्राइज असेल 1000 रुपयाचं प्राइज. निखिल शेठ भसे पाटील यांच्या वतीने देखील 500 रुपयाचं प्राइज. म्हणजे 1500 रुपयाचं प्राइज जे आपण पाहतो निश्चितपणे ते लागलं गेलं आणि आक्रमण देखील ते चढवायला सुरुवात केली. हल्ला चढवलाय. 17 धावा धावलगावरती आहेत. आपण पाहतोय विशाल वरती चढलेले आक्रमण आहे. हलक्यातनं चेंडू मैदानात पाहिजे खेळून काढला जाईल. सिंगल घेण्याचा इथे प्रयत्न आहे आणि स्वतःकडे ते स्ट्राईक ठेवेल तर रोहित काळोखे. षटक क्रमांक मैदानात आपण पाहतोय संपर्क गेले. पहिलं एक षटकाचा ते खेळ संपला आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावलगावरती धावा ज्या असणार आहे त्या 18 धावा. षटक क्रमांक मैदानात पाहायचे एक षटकाचा खेळ जो संपलाय. 5-5 षटकांच्या लढती आपण मैदानात पाहतोय. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर पहा स्पर्धेचा नियम असणार आहे जर चालू सामन्यामध्ये एखादा चेंडू क्वचित फुटला तर त्या चेंडूवरती जितक्या धावा येतील त्या धावा दिल्या जातील. विकेट गेली फलंदाज बाद दिला जाईल. कॅच झाला फलंदाज बाद दिला जाईल. षटकार खेळला षटकार दिला जाईल. म्हणजे तो चेंडू डेड बॉल नसणार आहे. याची सर्व संघांनी नोंद घ्यायची. म्हणजे जर एखादा चेंडू कदाचित फुटला तर हा नियम आहे. षटक क्रमांक मैदानात पाहायचं संपलं गेले. पहिलं एक षटकाचा खेळ संपला. 18 धावा ज्या धावलगावरती धावा नोंदवल्या गेल्यात. रोहित काळोखे खऱ्या मैदानात पाहिलं गेलं तर उंचपुरा खेळाडू आहे. लांब लांब पल्ल्याच्या चौकार षटकाराची ताकद या खेळाडूमध्ये भरलेली आहे आणि ती क्षमता देखील या खेळाडूमध्ये आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज रोशन. शॉर्ट पिच चेंडू होता. पुल करण्याचा प्रयत्न. बॅटने मात्र पहा इथे टॉपेज घेतलाय. लॉंग स्टॉप मध्ये चेंडू पोहोचेल सरळ सीमारेषेच्या बाहेर. हा चौकार. आपण पाहतो निश्चितप्रमाणे एसके अर्थ मूव्हरचे असणारे सर्व आदरणीय सोमनाथ दादा कानूरकर यांच्याकडे प्राइज असेल. लागोपाठचे 3 षटकार इथे खेळले तर लागोपाठच्या 3 षटकारासाठी प्राइज असेल 1000 रुपयाचं प्राइज आहे. संघाचे संघ मला आदरणीय संतोष शेठ कानूरकर उद्योजक यांच्या वतीने देखील 1000 रुपयाचं प्राइज आहे. म्हणजे प्राइज इथे लावलं जाणार आहे. इथे बक्षिसांची खैरात आहे. काल तुम्ही पाहिलं
विकेट साठी तब्बल 15,000 रुपयाचं प्राइज याच व्यासपीठाने मात्र खेळाडूला दिले. आज तुम्ही पाहिलं एका संघाला मात्र रुपिणीकर संघाला विजय मिळवून देणारा खेळाडू लखन सकट याच व्यासपीठाने त्या खेळाडूला अक्षरशः खऱ्या अर्थानं पाहिलं तर 17,000 रुपयाचं प्राइज दिले. म्हणजे इथले मान्यवर खऱ्या अर्थानं पहा क्रिकेटवरती किती प्रेम करतायत, इथले मान्यवर या खेळावरती किती प्रेम करतायत, इथले मान्यवर या प्रत्येक खेळाडूंना किती प्रोत्साहन देत आहेत आणि प्रत्येक जण प्रत्येक मान्यवर खऱ्या अर्थानं आपल्या प्रेमाचं आणि प्रेम या मैदानावरती या स्पर्धेवरती करतोय. जाऊया मॅचच्या दिशेने गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार असते तिथे रोशन बॅटची कडा असेल आणि पास सुशांतांकडून मात्र ते चुकी होतीये. झेल टिपण्याचा प्रयत्न होता, झेल इथे होऊ शकला नाही, बॅटची कडा देखील ती घेतली गेली. या स्पर्धेच्या निमित्तानं दीपकजी बाळासाहेब येळवंडे हे देखील या स्पर्धेच्या आमदार, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार. या दरम्यान पुढे बायचा बॅकफुटला गेला, पंच करायचा प्रयत्न, खंडू खंडाकडे मैदानामध्ये बाद, धक्का क्रमांक पहिला, संघाला लागलेली पहिली ठेच. थँक्यू. आपण पाहतोय सोमनाथ दादा खऱ्या अर्थानं आता युट्यूब चॅनलच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं युट्यूब आल्यानंतर पहा कित्येक खेळाडूंना सुगीचे दिवस आले, त्यामध्ये समालोचक असतील, त्यामध्ये पंच असतील, सर्वांना सुगीचे दिवस आले आणि कदाचित फायनलच्या दिवशी मात्र या स्पर्धेचं विशेष आकर्षण तुम्हाला डान्सिंग अंपायर देखील तुम्हाला या मैदानात जो कदाचित पाहायला मिळेल. अगदी सोन्या बापू भोसले मॅन फ्रॉम इन सोलापूर डान्सिंग अंपायर ते देखील मात्र आपण पाहतोय आपल्यासोबत मात्र जोडले जाते युट्यूब चॅनलच्या माध्यमातून, ते देखील या स्पर्धेचा लाईव्ह आनंद घेत आहेत आणि त्यांच्या वतीने देखील या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. वेळात वेळ काढून मात्र सोनेबापू भोसले तुम्ही आमच्यासोबत जोडला गेला, तुमच्यासोबत असणारा तुमचा सर्वांचा मित्रपरिवार, मी तुमचं सर्वांचं श्रीनाथ क्रिकेटच्या वतीने महानगाव निगोच्या चषकामध्ये मी मनपूर्वक स्वागत करतो, हार्दिक असं स्वागत करतो. घेऊन जातो तुम्हाला मॅचच्या दिशेने. गोलंदाज तयार इथे रोशन. ओहो, जमिनीवरती गुडघा टेकत चेंडू खेळलाय, क्रिकेटचा क्लास दाखवणारा फटका डीप कव्हर मध्ये, चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार. शुभम बसे आपण पाहतोय ते जो फलंदाजी करण्यासाठी आलाय, पहिल्या चेंडूवरती त्याने ते चौकार लगावला. या चौकाराच्या मदतीने धाबलक जाऊन जे पोहोचेल धाबलकावरती 27 धाबा ज्या धाबलकावरती असणार आहे. गोलंदाज तयार. ओ पुन्हा पाहिजे, मोठा फटका खेळला जाईल, क्षेत्ररक्षक खूप दूरवरती, चेंडू पोहोचला सीमाच्या बाहेर, षटकार. छत्रपतींचा छावा या मिळालेल्या 6 धावा मानगाव निगोजेच्या श्रीनाथ थँक्यू. खऱ्या पाहतोय पुण्याचं काम काय असतं तर जनतेला पाणी पाजणं आणि जनतेला खऱ्या आपण पाहतोय स्पर्धेला ज्यांनी पाणी सौजन्य केलं, हिमालय वॉटर सप्लायचे असणारे सर्व आदरणीय विजय शेठ येळवंडे असतील, पाणी व्यवस्थापक आमचे दीपकजी कांबळे आहेत, ओमकारजी कानूरकर हे देखील आहेत. या सर्वांचं खऱ्या अर्थानं मी कौतुक करेल, यांचं धन्यवाद देईल, कारण प्रत्येकाचं मन आणि प्रत्येकाचं खऱ्या अर्थानं शरीर शांत करायचं काम मात्र हे करतायत. गोलंदाज तयार असेल रोशन. ओ चेंडू पायसे मैदानामध्ये पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न होता, पॅडने मात्र परफेक्ट मिडल ते चेंडू होऊ शकला नाही, सिंगल तरी घेतली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल आणि 2 धावा ज्या स्कोर कार्ड वरती घेतल्या गेल्या, त्या 2 धावेच्या सहाय्याने स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल. धावलगावरती धावा ज्या असणार आहे ते आता 35 धावा. 2 षटकाचा खेळ संपलाय, समीकरणाकडे घेऊन जाईल. उर्वरित चेंडू शिल्लक असलेला 18 आणि 18 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी बनवायचे आहेत 53 धावा. 18 चेंडू 53 धावा, धावा होऊ शकतात. क्रिकेट आहे आणि चिंतने पूर्णपणे भरलेला खेळ म्हणजे हा क्रिकेटचा खेळ. 18 चेंडू 53 धावा, 53 धावा 18 चेंडू तुम्ही या मैदानावरती पाहिला असेल, धावा होतात. या मैदानावरती खरं तर आपण पाहतोय संपूर्ण स्पर्धेमध्ये टेनिस कंपनीचे चेंडू वापरले जातात. अलीकडच्या काळामध्ये खऱ्यात जो पाहिले तर पहा, टेनिस क्रिकेटने ती गती घेतली, टेनिस क्रिकेटने ती भरारी घेतलीये की फलंदाजाकडे आता प्रत्येक शॉट आहे, प्रत्येक दिशेने चौका षटकार खेळण्याची ताकद प्रत्येक फलंदाजामध्ये आहे. कारण टेनिस कंपनीच्या चेंडू आल्यानंतर खऱ्यात पहा अनेक खेळाडू देखील मात्र
या चेंडूला पसंती दिली. अनेक स्पर्धेमध्ये TNX कंपनीचे चेंडू वापरले जातात, कारण TNX हा मजा आहे पहा. प्रेक्षकांना पाहायला काय आवडतं, चौका षटकार प्रेक्षकांना पाहायला आवडतात आणि ते चौका षटकार या चेंडूवरती जास्तीत जास्त खेळले जातात. असा हा चेंडू आहे. जाऊया मॅचच्या दिशेने. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज येईल कुणाल थोरात, जे आता गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. ईशानच्या मागे आपण पाहतोय सुशांत दादा खऱ्यातनं क्षेत्ररक्षण सजवत आहेत, षडयंत्र रचतायत. रोहित काळोखे स्ट्राईक ऑन तयार आहे. शॉर्ट पिच चेंडू असेल, स्क्वेअर लेग मध्ये चेंडू खेळलाय, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, झेल इथे होतोय. फलंदाज मैदानाच्या बाद होईल तो रोहित काळोखे. फलंदाज आपण पाहतोय खंडू, आपण पाहतो त्या मैदानाच्या मध्ये नवीन फलंदाज आता मैदानात दाखल होतोय. खऱ्या अर्थानं जर पाहिलं गेलं तर पहा, खूप मोठं लक्ष आहे आणि या खूप मोठं लक्षामध्ये खऱ्या अर्थानं जर पाहिलं गेलं तर आता तुम्हाला त्या दर्जाने कामगिरी देखील ते करावी लागणार आहे. तुम्ही हा जो काही वेळ मिळाला या वेळेमध्ये तुम्हाला पुन्हा त्या कमबॅक करावं लागेल आणि वेळेमध्ये पुन्हा तुम्हाला सामना डावाला सावरावं लागणार आहे. इथे चौका षटकार खेळावे लागतील. स्कोर कार्ड वरती पुन्हा तुम्हाला मी घेऊन जाते. धाबालकावरती धावा जे असणार आहे त्या 35 धावा. षटक क्रमांकावर पाहते तिसरं जिथे मैदान सुरू आहे. कारण आयुष्य म्हणजे खेळ नव्हे, फुकाट मिळालेला वेळ नव्हे. आयुष्य कोड आहे, सोडवाल तितकं थोडं आहे. म्हणून म्हणतो आयुष्यात माणसाने माणसं मिळवावी, एकमेकांची दुःख एकमेकांना कळवावी, असंही आयुष्य आहे. शॉर्ट पिच चेंडू पूल करण्याचा प्रयत्न, गती परिवर्तन, गतीमध्ये मिश्रण आपण पाहतोय. स्लोअर वन चेंडू, चेंडू मैदानाच्या पायाचे पूर्णपणे डॉट आहे. संघाची धावसंख्या मैदानाच्या नोंद स्थिर असेल. धाबलगावरती धावा जर पाहिलं तर धाबलगावरती धावा आहे त्या 35 धावा, 36 धावा, 35 धावा, माफ करा. कधी कधी थोडीशी गडबड देखील होते. गोलंदाज तयार. पुढे सासा चेंडू खेळून काढायचा प्रयत्न असेल. चेंडू हवेत आणि इथे पहा झेल इथे होईल. फलंदाज मैदानामध्ये बाद झालाय. डीजे आहे. आणि पहा इथे निश्चितप्रमाणे एका पाठोपाठ एक फलंदाज देखील आता मैदानात बाद होत आहेत आणि नवीन फलंदाज देखील आता मैदानात दाखल होईल. मनोज काळे जे आपण पाहता त्या मैदानात दाखल झाले, नॉन स्ट्राईक वरती उभे असतील. तर स्ट्राईक वर असणारा फलंदाज खंडू अण्णा. पाहायचं त्या मैदानात इथे आक्रमण इथे करावं लागणार आहे. गिअर इथे चेंज करावं लागतील. तिसरं षटक मैदानात सुरू आहे. शॉर्ट पिच चेंडू यावेळी पाहायचे, स्क्वेअर लेग मध्ये चेंडू उडवलाय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचलाय, परंतु चेंडू यावेळी हातामध्ये येऊ शकला नाही. एक सिंगलची मैदानात घेतली गेली. एका सिंगलच्या साह्याने संघाचं स्कोर कार्ड जे आपण पाहतोय तर पुढे सर चालू झाल्याने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल. धाबलगावरती धावाची असणार आहेत आता 36 धावा. तिसरं षटक जे मैदानात सुरू आहे. गोलंदाज तयार. आणि यावेळी पाहायचंय जबरदस्त आक्रमण, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. थँक्यू. आता लागोपाठच्या मनोजच्या 3 षटकारासाठी प्राइज असणार आहे. एस के अर्थ मूव्हर्स चे असणारे सर्वे सर्वाधारी सोमनाथ दादा कानूरकर आणि संघाचे टीम ओनर आदरणीय संतोष शेठ कानूरकर, या दोन्ही मान्यवरांच्या वतीने प्रत्येकी 2-2 हजार रुपयाचं प्राइज आहे. लागोपाठच्या 3 षटकारासाठी 4,000 रुपयाचं प्राइज लावलं गेलंय. षटकार इथे खेळला गेला. या षटकाराच्या मदतीने संघाचा स्कोर कार्ड म्हणजे पोहोचेल. धाबलगावरती धावा आहे त्या 42 धावा. एकूण टार्गेटचा जर विचार केला तर 88 धावा, 88 धावेचं टार्गेट आहे. मनोहर पुन्हा पाहायच्या मैदानात मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू इथे ट्रॅव्हल झालाय. सिंगल तर मैदानात घेतली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? प्रयत्न झाला. धावाची संधी आणि संधीचं सोने ते करता आलं नाही. 2 धावा तर मैदानात घेतल्या गेल्या. एकेरी दुहेरी धावा देखील आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये बनवले जात आहेत. संघाचं धाबलगाव मैदानात पांढरा षटक क्रमांक संपला गेले. तिसरं 3 षटकाचा खेळ संपला.
आणि या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावलगावरती धावा ज्या असणार आहेत त्या 44 धावा समीकरणाकडे घेऊन जातो. उर्वरित चेंडू शिल्लक असतील आता 12 आणि 12 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 44 धावेची गरज आहे. म्हणजे निम्म पल्ला गाठलाय, निम्म पल्ला बाकी आहे, निम्म शिखर चढलंय, निम्म शिखर बाकी आहे. विजयाचं ध्येय इथे पूर्ण करायचं असेल तर आता 22च्या सरासरी धावाच्या मैदानात बनवावं लागणार आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज येईल तो अभि. खरं तर पहा समोरची टीम त्यामानाने खूप हलकी असते, त्यांच्या विरोधात आपण सहज जिंकणार असतो. प्रत्येकाला तसा विश्वास देखील असतो, म्हणून की काय थोडस आपण बेसावध असतो. पण अचानक बघता बघता फलंदाजी ढासळते, गोलंदाजी ढेपाळते आणि आपण सामना मात्र हरतो. असं एक क्रिकेट आहे, होतं कधी कधी असं. समोरच्या फलंदाजाचे बॉल उंच मारलेला असतो, कॅच कॅच म्हणून मात्र सगळे ओरडत असतात. बॉलच्या खाली आपला सर्वात दुष्ट फलंदाज देखील असतो, क्षेत्ररक्षक देखील असतो, परंतु त्याच्याकडे मात्र झेल सुटला जातो. असं एक क्रिकेट आहे. इथे पायचे पंच मात्र थोडेसे नाखुश आहेत. वाईट बॉल देखील मात्र पंचांनी ते घोषित केला. संघाची धावसंख्या जे त्या मैदानात पाहिजे त्या पुढे सरसावून देखील जाईल. 45 धावा ज्या धाबलकावरती धावा नोंदवल्या गेल्यात. पुन्हा त्या मैदानात पाहायचे काहीसा खाली राहिलेला चेंडू असेल, हलकीचे अपील देखील ते मैदानात होईल. परंतु पहा अपील मध्ये फारसा आत्मविश्वास जो आपल्याला इथे मैदानात पाहायला मिळाला नाही. सुशांत दादा देखील मैदानात पहा एवढं मोठं टार्गेट आहे, भविष्याने देखील केले असेल की टार्गेट एवढं पूर्ण करणं सोपं नसणार आहे. पण सुशांत दादाचा प्रयत्न नेहमीच असतो की नवीन खेळाडू घडवणे, नवीन खेळाडूंना संधी देणे, नवीन खेळाडूंना आत्मविश्वास देणे, हे सुशांत दादाच्या माध्यमातून नेहमी काम केले जातं. आज कित्येक खेळाडू आहेत जे सुशांत दादाच्या माध्यमातून मात्र घडलेत. आज कित्येक खेळाडू आहेत सुशांत दादाच्या माध्यमातून आज मात्र टेनिस क्रिकेटचा विश्व गाजवत आहेत. आणि म्हणूनच की काय मात्र सुशांत दादांनी सकाळी देखील सांगितलं की माझा एकच प्रयत्न आहे, माझा एक प्रामाणिक प्रयत्न आहे की मला माझ्या परिसरातील नवीन खेळाडू इथे घडवायचे. इथे पाहिजे खूप मोठी अपील आणि इथे पहा लेट आहेत पण थेट आहे. फलंदाज एलपीडब्ल्यू विकेट, लेग बिफोर बी शिकार, फलंदाज बाद डीजे. मैदानामध्ये खऱ्या अर्थानं जर आपण पाहायला गेलं तर प्रत्येक गोष्ट खऱ्या अर्थानं माणसाच्या आयुष्याच्या मनासारखे होत नसते. काही गोष्टी आपल्याला मनाच्या विरुद्ध देखील मात्र त्या कराव्या लागतात. हे कलियुग आहे. आयुष्याचं मात्र देखील असंच असतं, सगळ्यांच्या गोष्टी आपल्या मनासारख्या होत नसतात, परंतु कधी कधी फारसे प्रयत्न नाही करता देखील घवघवीत यश देखील मिळतं. असं एक क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये कधी काय होईल सांगता येणार नाही. चला यानंतरचा होणारा सामना गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. पुन्हा त्या पाहिजे त्या अभि स्ट्राईकमध्ये असतात फलंदाज आपण मैदानात पाहतोय दिनेश चव्हाण. आधी शॉर्ट रनमध्ये ते गोलंदाजी मैदानामध्ये केली जाते. गुडल्या स्पॉटवरती पडलेला चेंडू पडल्यानंतर गर्रकन फिरला आणि चेंडू आपण मैदानात पाहतोय पूर्णपणे ते डॉट असणार आहे. या ठिकाणी यानंतरचा होणारा सामना टॉस दाहेरी विरुद्ध शिरूर या दोन संघांमध्ये होणारा सामना असणार आहे. त्यामुळे विनंती असते दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी यायचे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. सरळ बॅट्या पुढे फटका खेळून काढण्याचा प्रयत्न, परंतु इथे मैदानात पहा गुडले स्पॉटवरती चेंडू पडतायत. फलंदाजांना मात्र इथे चेंडू सापडत नाहीयेत. चेंडू जास्तीत जास्त वळण घेणारे चेंडू ते आपल्याला मैदानाचे पाहायला मिळतात. चेंडू पूर्णपणे देखील इथे मैदानात डॉट आहे. खऱ्या तर मग पाहतोय कधी कधी जास्त प्रयत्न देखील न करता घरगुईत मात्र यश देखील मिळतं, तर कधी मेहनत करून देखील मात्र वारंवार अपयश मात्र आपल्या पदरी पडत असतं. म्हणून शक्यतो नॅचरल राहायचं. आणि इथे वा म्हणजे पहा या षटकाचं कौतुक करेल आमचे सर कळत आहेत की पहा इथे या षटकामध्ये अवघ्या 3 धावा आल्या, परंतु त्याही आपल्याकडे 2 लेग बायची आल्या आणि 1 वाईटची आली. म्हणजे चांगलं षटक जे आपल्याला पाहायला मिळालं.
षटक क्रमांक संपलं गेले मैदानाचं होतं 4 षटकांचं ते मात्र मैदानात पाहतोय खेळ संपला म्हणून आपण खऱ्यानं पहा नॅचरल पद्धतीने जगलं पाहिजे नैसर्गिकरित्या जगलं पाहिजे आयुष्याच्या मॅच कडे थर्ड एम्पायर मात्र सारखा तटस्थपणे पाहावा लागतं आपल्याला असे आयुष्य आहे हे काय मात्र आपण लक्षात ठेवलं पाहिजे पाहायचं जाऊया मॅच दिशेने पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज येईल वैभव स्ट्राईकवर असणार फलंदाज दिनेश चव्हाण जो मैदानात इथे तयार असणार आहे शॉर्ट पिच असेल मिड विकेटला चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न देखील होता काव कॉर्नरच्या दिशेने चेंडू ते ट्रॅव्हल होतोय सिंगल तरी ते घेतली गेली दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानात होईल परंतु पहा मैदानामध्ये 2 धावा ज्या मैदानामध्ये घेतल्या गेल्यात थोडेसे खेळाडू आपण पाहतो निर्वणे सांगोडी संघाकडे मात्र आत्मविश्वास थोडासा कमी जाणवतो आपल्याला जो पाहायला मिळतोय आत्मविश्वासी कामगिरी याचा मैदानात पाहायला मिळत नाही आणि निश्चितपणे आपण पाहतो निश्चितपणे या स्पर्धेचा खऱ्या जर वैशिष्ट्य पाहायला गेलं तर इथे प्रत्येकाची काळजी एक चांगल्या पद्धतीने इथे काळजी घेतली जाते आणि इथे काय पहा चुकी होतीये आणि चेंडू पोहोचला सीमारेषेच्या बाहेर चौकार आता तुम्ही विचार करत असाल की पहा सुशांत दादा एवढे शांत का ठीक आहे सामना अजून मात्र एवढा हाय व्होल्टेज नाही सामना जर क्रुशियल मुवमेंट मध्ये असता सामना जर जवळ पोहोचला असता तर सुशांत दादाचं तुम्ही रौद्र उद्रूप देखील पाहिलं असतं कारण सुशांत दादा क्रिकेटमध्ये ते नेहमी सांगत असतात तुम्ही चुका सुधरवा तुम्ही स्वतःमध्ये बदल करा जोपर्यंत तुम्ही स्वतःमध्ये बदल करणार नाही तोपर्यंत तुम्ही यशस्वी कधीच होणार नाही तुम्हाला स्वतःमध्ये बदल करता आला पाहिजे ओव्हर हंड्रेडसाठी ते प्राइस आलंय 300 रुपयाचं प्राइस असणार आहे मंत्र रेडन्सी विठ्ठलजी पिचे साहेबांच्या वतीने प्राइस असेल विकेट हॅट्रिकसाठी ओव्हर विकेट हॅट्रिकसाठी 300 रुपयाचं प्राइस आहे प्राइस इथे जमा आहे विठ्ठलजी पिसे साहेबांच्या वतीने प्राइस असणार आहे विकेट हॅट्रिकसाठी 300 रुपयाचं प्राइस देखील इथे मैदान लावलं गेले या दरम्यान पाहायचा कोलबट टप्पाचा चिन्ह तो मैदानात तिथे पाहतोय क्षेत्ररक्षक दूरवरती देखील मैदानात पाहायचं एक सिंगल जे मैदानात पाहायचंय एक सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या दांजी पोहोचेल धाबलगावरती धावा आहे त्या 55 धावाच्या धाबलगावरती या दरम्यान पाहायचं मोठा फटका खेळला परंतु हा खऱ्या अर्थानं पहा उशिरा आलेला आक्रमण आहे आणि पहा सामना इथे जिंकलाय एसजे स्ट्रायकर्स आंबेगाव अर्थात मनसर संघाने विजय संघाचं अभिनंदन तर या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले संतोष शेठ कानूरकर अर्थात स्वर्गीय गणपत शेठ काळे प्रतिष्ठान सांगोडी संघ तुम्ही देखील या स्पर्धेमध्ये सहभागी झालात आपलं देखील मनापासून धन्यवाद कौतुक आहे आणि यानंतर सामन्याचा मॅन ऑफ द मॅच किताब देखील आपण देणार आहोत आणि मॅन ऑफ द मॅच किताब जाईल आंबेगावचे टायगर आपण